नमस्कार. HP लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेला हक्काचा महापौर मिळालेला आहे. अजीव यशवंत पाटील हे नाव काही नव्यानं नाही. बहुजन विकास आघाडीचा एक कणा, पडद्यामागचा सूत्रधार अशी ओळख, हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती आणि विश्वासू अशी त्यांची ओळख. त्यामुळे त्यांच्या गळ्यात ही महापौर पदाची माळ पडलेली. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार या चर्चेमध्ये. आणि सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल की यंदा बहुजन विकास आघाडीसाठी ही लढाई कठीण होती. एवढं ते करो किंवा मरोची लढाई होती आणि ही लढाई तुम्ही यशस्वीरित्या पार पाडली आणि 71चा टप्पा गाठलेला आहे. त्यावर काय सांगाल? मुळामध्ये अशी कुठचीही कठीण नव्हती. करो किंवा मरो असा काही विषय नव्हता. हे मीडियामधनं तयार केलेलं एक भूत होतं. लोकसभा आणि विधानसभेला मत मॅनेजमेंट हा एक विषय होता. त्याचे सर्व रस्ते आम्ही यावेळी बंद केलेले होते. आम्ही स्वतः कोर्टामध्ये गेलेले होतो आणि त्यामुळे त्यांना पायबंद बसला आणि खरा रिझल्ट जो आहे तो दृष्टीपथात आला. आणि हा रिझल्ट येत असताना आम्हाला सर्व पक्षीय लोकांनी नेहमीच सहकार्य करतात. याही ते माननीय चंद्र पवार साहेब असतील, अजितदादा स्वतः असतील, माननीय राज ठाकरे साहेब असतील, माननीय उद्धवजी असतील, त्यानंतर आंबेडकरी जनतेचे सर्व नेते असतील का ह्या सर्वांनी आम्हाला साथ दिली. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक पातळीवरची टीम, अनिल आलमडा असतील, विजय शेठ पाटील असतील, वर्तक असतील, विकास बंधू असतील, अनेक असे सगळ्यांनीच आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी नाही झालं. परंतु या सगळ्यामुळे जे काय एक तालुक्यामध्ये एक वातावरण तयार झालं, जिल्ह्यामध्ये वातावरण झालेलं आहे. का लोकनेते हितेंद्र ठाकूर हे कधी जात धर्म पंथ बघून काम करत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. त्यामुळे तिकडे पक्ष बघायचा नसतो. आपला लोकल मग तो कुठचाही पक्षाचा असो, जाती धर्माचा पंथाचा असो, त्याला विश्वासात घेऊन कामं करायची असतात. त्यामुळे एकत्र काम करू हा मंत्र त्यांनी ठेवलेला. दरवर्षी काही जण सोबत आले, काही जण नाही आले, परंतु जनतेने त्यामुळे एक पाठिंबा दिला म्हणा किंवा दरवेळेप्रमाणे जनता पाठीशी उभी राहिली. दरवर्षी विरोधक फार कमी असतात, परंतु यंदा 44चा आकडा आहे. सभागृहात गदारोळ होऊ शकतो. अशांना कसं टॅकल करणार? मुळामध्ये आकडा कमी जास्त असं काही नसतं. की तुम्ही कसे वागतात त्याप्रमाणे असतात. आणि माझा एक स्वभाव आहे, मला जे काय कोणी देतं त्याच्यात दुप्पट देण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चित जी पॉझिटिव्ह कामं घेऊन येतील किंवा कशी कामं घेऊन येतील ते डबल देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे जो कोणी काय जे घेऊन येईल आमच्याकडे, तो आम्हाला मूलमंत्र दिलेला आहे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी. काय जे काय समोरून येईल त्याच्यात दुप्पट त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. यंदाचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव होतं. अनेक लोकांचे दावेदार होते, पण वाटलं होतं आपल्याला ही खुर्ची मिळेल? नाही, मी सर्वात प्रथम जे होते त्यांना सांगितलेलं प्रायोरिटी त्यांना दिलेलं आहे. का आतापर्यंत माझा एक मंत्र आहे की जो कोणी असेल प्रायोरिटी त्याला द्यायची असेल. बरोबर आहे. स्थायी समितीचे सभापती असताना मला संदेश भाऊ जाधव यांनी परत भूषवण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मी त्यांना नाही सांगितलं भाऊ तुम्ही बसायला पाहिजे. याआधी देखील अशी अनेक पदं जी आली, तर मी जे कोणी आहेत शेवटी पदावर असलो किंवा नसलो, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा कार्यकर्ता म्हटला म्हणजे तो कार्यकर्ता हा सगळ्यात मोठा असतो. त्या पदापेक्षा तो मोठा असतो. आणि आमचं कुठचंही जे नेतृत्व आहे, कुठचे पदाधिकारी आहे, तो कुठच्याही कार्यकर्त्याचं काम थांबत नाही. कारण तो ज्या पदावर आहे तो पद स्वतःचं आहे असं समजून काम करत असतो कार्यकर्ता. आणि त्यामुळे कुठचीही कामं थांबत नाही. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. तुमचा व्यवसाय, तुमचं घर आणि आता महापौरपद या तिघांची सांगड कशी घालणार आता? पूर्वीपासून गेले अनेक वर्ष आम्ही या विषयामध्ये आहेत. त्यामुळे कुठचीही सांगड आम्ही घालत नाही. प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळी असते आणि त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही वेगळा न्याय देत असतो. मगाशी नानांनी आम्हाला सांगितलं की घरात आईचा लाडक्या बबड्या म्हणून अशी तुमची ओळख आहे. आता आईला वेळ देता येईल आपल्याला? जी म्हणून मी सांगितलं का जे वेळ देण्याचा जो विषय आहे, महापौर झालो म्हणून वेळ द्यावा लागेल हा विषय वेगळा आहे. कारण आतापर्यंत पदावर असलो काय नसलो काय आमचे सगळे कार्यकर्ते तुम्ही बघितले इकडे जे उभे आहेत त्याच्यातले सगळेजण, ते सकाळी त्यांचा कार्यकाळ चालू होतो तो संध्याकाळपर्यंत ते करत असतात. मग आम्ही कोणी एकमेक असलो नसलो तरी ती सगळी टीम त्या पद्धतीने काम करत असते. त्यामुळे कुठच्या पदावर आहे म्हणून वेगळा न्याय द्यायला लागेल वगैरे असं काही नाही. कारण तेवढा न्याय प्रत्येक कार्यकर्ते आणि आम्ही देतच असतो. कधी या कार्यालयात बसून द्यायला लागतो, परंतु जनतेच्या कार्यालयामध्ये सगळीजणं टीम काम करत असते. त्यामुळे वेगळा असा टाईम काढायचा प्रश्न नाही. जे आहे तो प्रत्येकाला टाईम दिला जातो. येत्या 3 वर्षात पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका येतील. पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीपुढे मोठं आव्हान असणार आहे.
ते कशा प्रकारे मतदारांना पुन्हा तुमच्याकडे खेचण्याचा बघा, मी म्हणून सांगितलं का गेल्या 2 निवडणुकीमध्ये एक वेगळं वोट मॅनेजमेंट झालेले किंवा काय तुम्हाला पत्रकारांना जास्ती माहिती आहे का काय केलं असेल, ते सर्व रस्ते आम्ही बंद केलेले आहेत. आणि यापुढची आमची जी काही टीम असेल त्या टीमनी आम्ही प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रश्न करू. प्रत्येक कार्यकर्त्याला या निवडून आलेल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. का एखाद्या पदावर आम्हीच चिटकून बसलं पाहिजे असा काही नाही. आम्ही प्रत्येकाला या पदावर न्याय देण्याचा प्रयत्न करू. अनेकांना या पदामध्ये वाटेकरी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल. ऑपरेशन लोटसची चर्चा महिन्याभरापासून शहरात सुरू होती. वाटलं होतं की आपले नगरसेवक असे ऑपरेशन लोटसकडे नाही, त्यांचं लौट अस होतं, म्हणजे जे काही काय ते परत आमच्याकडे येण्याचं होतं, त्यामुळे ते जाऊन कुठेतरी बसलेले. त्यामुळे तसं काही नसतं. आणि त्यांनी ते स्पष्ट सांगितलं का आमचं असं कुठचं मिशन नव्हतं, हे पत्रकारांनी तयार केलेलं मिशन होतं. त्यामुळे त्यांचं आता म्हणणं आहे का आमचं मिशन नाही. मग त्या 44 तुमच्याकडे किती घ्यायचा विचार आहे? नाही, ते आमचेच आहेत. कारण कसं आहे, एकदा निवडून आल्यावर पक्षभिक्ष राहत नाही. सगळे एकाच जनतेचे सेवक आहेत आणि जनता मालक आहे. मी सगळ्या ठिकाणी सांगतो, आता जनतेचा आदेश आणि आमचं काम करायचं हे पद्धत आहे. त्यामुळे जनतेने आदेश द्यायचा आणि ते आम्ही सगळेजण सेवक आहोत. नगरसेवक म्हणजे सेवक आहोत, या नगराचे सेवक आहोत. त्यामुळे सगळे आम्ही एकाच लेवलचे आहोत. कुठचा पक्ष, धर्म, जात, पंथ, मी सांगितलं का लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमचे युवा आमदारांनी क्षितिज ठाकूर यांनी तर तो मूलमंत्रच हे केलेला का सगळ्यांना घ्या आणि सगळ्यांना काम करा. प्रथम महापौर होते आमचे स्वर्गीय मुकेश सावे होते, आमचे उमेश नाईक होते, मानकर साहेब होते, रुपेश दादा होते, प्रवीण शेट्टी होते. असे आमचे जे कोणी पदाधिकारी होऊन गेले, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई होत्या. सगळ्यांनी एकच मूलमंत्र दिला, कुठेही पक्षीय राजकारण न करता सगळ्यांची कामं करायचं आहे. फक्त निवडणुकीचा एक दिवस असतो, त्यावेळी आम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहतो, परंतु बाकीचे दिवस आम्ही सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन चालायचं. हे आमचे स्वर्गीय मामा भास्करराव ठाकूर जे 1964पासून राजकारणात होते आणि शेवटी सदस्य, उपसरपंच, सरपंच, नगराध्यक्ष असे अनेक पदं उपभोगलेली त्यांनी, आणि त्यांच्या याच्यामध्ये हा वारसा आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. शहरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. गणपतीपासूनचे खड्डे आत्ता बुजवायला लावलेले आहेत. या खड्ड्यामागे नेमकं राजकारण काय होतं? बघा, खड्ड्यांचं राजकारण आता खड्ड्यात गेलं. आता नवीन आपली टीम आलेली आहे. नवीन कार्यकाळ, नवी विटू नवा दांडू आपण लहानपणी म्हणायचो त्याप्रमाणे सुरू झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीला आता न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि जनतेला विश्वासात घेऊन, जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील, कामं करणारे लोक असतील, शेवटी या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे की कुठचीही समस्या राहणार नाही आणि कोणाचीही समस्या राहणार नाही. कुठचं तरी काय करण्यासाठी कोणाला तरी कोणाचा बळी द्यायचा असं करायचं नाही. तर सगळ्यांना न्याय देऊन आपल्याला काम करायचं आहे. शेवटचा प्रश्न, शहराचे प्रथम नागरिक म्हणून नागरिकांना काय सांगाल? प्रथम नागरिक म्हणून मी नागरिकांना एकच सांगेल की कुठचीही गोष्ट असेल तर त्याच्यावर पडदा टाकू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत, तुम्ही मालक आहात, त्यामुळे मालकाप्रमाणे वागा आणि जे काय असेल ठामपणे जोरात मांडायचा प्रयत्न करा. जे असेल आपल्या सूचना असतील, आपल्याच विभागातल्या नाही तर आपल्या या महापालिका क्षेत्रातला जी काही कामं असतील ती हक्काने घेऊन या. कारण लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तुम्ही पालघर जिल्हा नाही, मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, भारत किंवा जगभरातल्या कुठच्याही तुमची अडचण असेल तर त्यांचं एवढं मोठं नेटवर्क आहे का कुठे ना कुठे आपल्याला त्यांची मदत होते. त्यामुळे कुठचंही असं काम असेल, काही असेल तो 100% सोडवला जातो. हा आम्ही दावा करत नाही, परंतु 100% सोडवण्याचा प्रयत्न लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याकडनं होत असतो. आणि म्हणूनच येथील जनता 35 वर्षे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मागे उभी आहे. धन्यवाद तुम्हाला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होते अजीवजी पाटील. आता पुढचे 2.5 वर्ष कशा प्रकारे त्यांची कारकीर्द राहणार आहे आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असू. HP लाईव्हसाठी अनिप पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.